आणि याच कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतनं मनसेनं माघार घेतलेली आहे। कोकण पदवीधरसाठी अभिजित पानसे आता अर्ज भरणार नाहीयेत। राज ठाकरेंची मनधरणी करण्यात समजूत काढण्यात भाजपला यश मिळालंय। देवेंद्र फडणवीसांच्या वैयक्तिक विनंतीनंतर मनसेनं माघार घेतल्याचं कळतंय। मात्र असे प्रकार वारंवार घडणार नाहीत असं वक्तव्य सुद्धा मनसेकडनं करण्यात आलंय आणि भाजपला एक प्रकारे इशारा दिला गेलाय। भाजपसाठी कोकण पदवीधर मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे। निरंजन डावखरे आणि प्रसाद लाड या दोघांनी सुद्धा आज सकाळी राज ठाकरेंची भेट घेतलेली। त्याबद्दल राजसाहेब स्वतः बोलतीलच, पण एक गोष्ट लक्षात आहे की अशा पद्धतीची गोष्ट वारंवार मात्र होणार नाही हे त्यांनी तितकंच सांगितलेलं आहे की देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने विनंती केली त्याला मान देऊन हे जरी झालं असलं तरी आमचा स्वतंत्र पक्ष आहे आणि विविध निवडणुका येत असतात, त्यामुळे या वेळेला जे काही जो दिलेला आहे की आम्ही उमेदवारी लढवत नाही आहोत हे जरी खरं असलं तरी अशा पद्धतीची गोष्ट वारंवार होणार नाही हेही त्यांनी सांगितलेलं आहे।